द कोकणकर कमलेश ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। तर आज आम्ही चाललो हरणईला। आमची मुंबईवरून फॅमिली आली, तर त्यांना मच्छी घ्यायसाठी जायचं आहे हरणईमध्ये। तर आता आम्ही हरणईला चाललो आहे। हे बघा इकडे पण आहे प्रतीक तांबे आणि अर्धी तिकडे फॅमिली निघते। तर आता आम्ही निघतोय थोड्याच वेळात। एक 4 व्हीलर घेऊन चाललोय, एक बाईक घेऊन चाललोय, कारण जास्त मंडळी असल्यामुळे जागा नाही। तर आम्ही निघतोय, मंडळी तिकडे निघते, तुम्हाला दाखवतो तयारी चालली ती। चला। तर ही गँग आमची निघते आहे। हे बाबा सगळे मुंबईमधून आलेले आहेत फॅमिली। तर थोड्या वेळात आता निघू आम्ही, तिकडे 4 व्हीलर लागलेली आहे आमची। चला निघूया। तर आता एवढी गँग आमची निघते। इकडे एक बाईक लागली माझी, जागा नसल्यामुळे 2-2 गाड्या घेऊन चाललोय। आणि आमचे बाबा खास करून त्यांना मच्छी घ्यायची आहे। हां, आणि या सावकाश उतरा। तर ही फायनली आमची गाडी निघाली पुढे। हे दोघं जण बाईकने चाललेत आणि ही मंडळी 4 व्हीलर मधून जायचं आहे आम्हाला। तुम्ही वरती थांबा, वरचा पेट्रोल पंप आहे ना, तिकडे जाऊन थांबा। तर हे आता पुढे गेलेत, तसेच ही गँग। चला पिको, तुम्ही नाही येत आहे का? तुम्ही का नाही येत आहे? थांब थांब थांब, काय पडलं? हे झोपलीस काय? कंटाळा आलाय तिला वाटतं। चला तर हळूहळू मंडळी आमची निघालेली आहे। तांबे साहेब, गाडी फिरून घ्या आपली। टोटल तांबे फॅमिली जातोय आम्ही। सावकाश सावकाश। मित्रांनो, खूप दिवसापासून त्यांना हरणई बघायचं होतं, त्यासाठी त्यांना घेऊन चाललोय। खास करून मुंबईमधून आलेत गावचा मच्छीचा लिलाव बघण्यासाठी। सकाळचा बाजार असतो, संध्याकाळचा बाजार असतो। तर आता संध्याकाळच्या 4च्या बाजाराला आम्ही निघतोय। हे खास करून नालासोपाऱ्यामधून आलेत। खूप टायमापासून बोलत होते तुमचं गाव बघायचं आहे, गाव बघायचं आहे। तर त्यांना खास आता फायनली मी घेऊन चाललोय हरणईच्या बाजारात। तुम्हाला बघायचं आहे ना? ओके, चला जाऊया मग आपण। तर ही आमची गाडी आता निघेल। थोडीशी ॲडजस्टमेंट चालू आहे, माणसं जास्त आहेत। आता कशी तरी ॲडजस्ट करून आम्ही लोक बसणार आहे। फायनली आमची अरेंजमेंट झाली आहे गाडीमध्ये बसायची। आता आम्ही निघतोय। मला आता थोडासा जागा ठेवला असेल या लोकांनी, बाकी सगळे बसलेले आहेत। तर आम्ही आता फायनली निघतोय। निघाल्यावर तुम्हाला हरणईला तरी भेटू। अर्धा जाता जाता रुटीन दाखवतो तुम्हाला, कसं कुठून जवळ पडेल। 2 साईड नाही जायला, पण आम्हाला टाइम झाल्यामुळे आम्ही थोडंसं लवकर जायचं आहे आम्हाला, त्यामुळे आम्ही शॉर्टकटने जाणार आहोत घाटाघाटाच्या रस्त्यातून। ते तुम्हाला व्हिडिओमधून दिसेलच। चला, घराच्या इथून आता आम्ही फायनली निघालोय मंडळी। पब्लिक बसले। मधून नको ना, सरळ जावे, सरळ। मधून थोडासा खराब आहे, कंडिशन खूप खराब आहे। पाट रोड। तर मंडणगडचं दर्शन झालेलं आहे आता। कुठेही जायचं असेल तरी मित्रांनो, आम्हाला मंडणगड हे पहिलं भेटतच। मंडणगड शिवाय पर्याय नसतो। तालुका मंडणगड आमचा। हा, जिल्हा रत्नागिरी। जिल्हा रत्नागिरी। सरळ जायचं आहे आपल्याला। पूर्ण मंडणगड डेपो आहे। आंबेडकर हायस्कूल, माझी शाळा। हा, मोठा हायस्कूल आहे आमचं। आता हे थोडं रिपेअर झालंय, पहिलं हे नव्हतं, ग्राउंड वगैरे नव्हतं। अच्छा अच्छा। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हायस्कूल। तर मित्रांनो, आता आम्ही पेट्रोल पंपामध्ये आलेलो आहे। बाईकमध्ये पेट्रोल टाकायला दोघे भाव गेलेत। आणि हा रूट हरणईला जायला एकदम इझी पडतो। तिथून ते गाडी लागली, तिथून लेफ्ट आहे, ती बाईक जाते तिथून। कारण दापोली मार्गे जायला थोडंसं लांब पडतं। इथून 12 ते 13 किलोमीटरचं आमचं अंतर वाचतं, त्यामुळे आम्ही इथून जातो। थोडासा घाट आहे, तरी पण रस्ता आम्हाला चांगलाच पडतो, त्यामुळे आम्ही इथून जातो। आता आम्ही HP पेट्रोल पंपमध्ये आलेलो आहे फायनली। तर तुम्हाला पण यायचं असेल तर याच रूटने या। मंडणगडमध्ये बाणकोत रोड विचारलं तर कोणी सांगेल इथून हरणईला कसं जायचं। हा रस्ता एकदम इझी पडतो। तर नक्की मित्रांनो, तुम्हाला लोकांना कधी यायचं झालं असेल तर इथून नक्की या। हे आमचे 2 खिलाडी बघा उन्हातून कसे तापत चाललेले आहेत। त्यांना 4 व्हीलर मध्ये अलाउड नाही आमच्या।
सावकाश सावकाश, हे पण लोक पण कसले जातात बघ. मित्रांनो, हा रोड एकदम इझी पडतो हरण्याला जाण्यासाठी. तुम्ही कधी आलात तर या साईडने जा, कारण रोड चांगला आहे आणि जवळ पण पडतं. काय रोडचं नाव काय? हा पालवणी मार्गे, पालवणी मार्गे बोलतात इकडून. जास्त करून गाड्या इथूनच जातात रे. इकडे मॅचेस चालू आहेत असं वाटतंय. नाही भेटलं रे. आईस्क्रीम वाल्याची हजेरी असते जिकडे मॅच असते तिकडे. बोलतात. आता हा घाट आपल्याला 7-8 किलोमीटर घाट भेटेल वरती जायपर्यंत. आज पण पावसाचे दर्शन होईल असं मला वाटतंय. वातावरण तसंच वाटतंय. हा मोठे भेटले की नाही? मोठे नाही, मोठे भेटल्यावर एक व्हिडिओ निघणार आहे मोठ्यांचा. मित्रांनो, आता आम्ही आलेलो आहे वेळवी कादिवळी नाका, वेळवी नाका, वेळवी ह्या साईडला माझा आजोळा आहे. आता आम्हाला अजून इथून एक 10-15 किलोमीटर जायचं आहे. तर आम्ही आता कोल्ड्रिंक घेतलंय, थोडंसं गरमी असल्यामुळे. काय रे, कंटाळात की काय? चला निघतो आता आम्ही. चला जाऊ द्या. अरे त्यांचं लय हाल झालं तर. टोपी ये ना, टोपी टोपी ये बोलतो डोकं बिलबिल. आता राहू दे, गाडी उभी राहू दे. काय गाडीत खायला आणलं हे छोट्या मुलांचं खायला दिलं आम्हाला. काहीतरी चांगलं खायला आणायचं ना. हे का खा. काय हा बाबा, ते तरी दे. हे नको, चाऊमिन आणि चाऊमिन. अंजरले ब्रिज. येतील ते. हा मेन रोड आहे हरण्याला जायचा. पाच पंढरी व्ह्यू. भरती आले पाण्याला. हे काय ते वाळूची काय बनवलेलं आहे? बीच टाईप बनवतात बघा मुंबईला, त्या टाईप. हा, त्या टाईप बनवतात. तर मित्रांनो, आम्ही पाच पंढरी कोळेवाड्यामध्ये फसलेलो आहे, कारण तिकडे रस्ता चालू आहे. आता आम्हाला रिटर्न बायपासने जायचं आहे. चला रिवर्स रिवर्स. दुसरा ऑप्शन आहे असं काय नाही. लागेल तरी पण 5 मिनिटं, जास्त नाही. चला चला लवकर. हाऊस लय मोठी यायची ना, रडत होतीस. नाही राईट राईट. बायपास एंड. ही हरणे बाजारपेठ आहे. शॉर्टकट आहे. राईटला. फायनली हरणे बंदरावरती पोचलोय. हा लाव इकडेच. बाजार कुठे भरला आधी बघ ना. लय लांब आहे. चल 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 पुढे चल. कुठेतरी ऍडजस्ट करतो. चला आलेलो आहे आम्ही आता हरणे बंदर. मच्छीचा बाजार संपून गेलाय. थोडंसं लेट झालं. आणि आज मार्केट बघा किती जाम आहे. आज संडे असल्यामुळे सगळ्यांना सुट्टीच असते, त्यामुळे गाड्यांची पार्किंग बघू शकता तुम्ही. फुल मार्केट आहे. नशिबात आमच्या म्हावरा भेटतंय की नाही काय माहिती. आता बघूया आपण व्हिडिओ मध्ये. चला हळूहळू पब्लिक उतरतंय.
संध्याकाळच्या बाजाराला हे सगळं भाजी मार्केट, सगळा किराणा, खाऊचे दुकानं लागतात. तर आता मच्छीकडे जातोय आम्ही. हा सगळा सुक्या मासलीचा बाजार आहे आणि तसेच त्याच्या पुढे ओली मच्छी, ही सुकी मच्छी आहे. हे बघा, आता सुरुवात झाली मच्छी घ्यायची. विचारतात टायगर प्रॉन्स. चला, बाकीची गँग कुठं आहे मित्रांनो? आज पब्लिक फुल आहे, जाम मार्केट आहे, बघू शकता तुम्ही. काय बोलतेस? हावरा देतेस? कशा आहे, कशा आहे? 500. हे मावशे बेस सांग काय ते? किती बोलते? 2700. कुठली सर्वी? हे पापलेट. अरे बाबा, तू बोलायचं किती देणार नाही, बोलायचं कमी करते. 800 कोणी दिला की सगळा भावना फुकट देईल तुला. मग किती नाही आता आमचा 800 रुपये 27 पिसांची. आमचा आम्ही बोललो, आता तू बोल. 27 पिसा आहे इथं भाऊ. अगं पण तू मला बोलायला सांगितलंस, मी बोललो, आता तू तर बोल. 2000 ते 2000. 2000 नाही, जास्त होतं. देतेस बघ. 1000 देव, 1000. कसं आहे तो चायनीज आहे. पापलेट बेस आहे, मला माहिती आहे, डेलीचं आहे, पण ते 1000. एवढे बोलते? 2000 काय 2000 त्याचे पापलेटचे? किती आहे ती? 27 आहे. किती बोललेत? 600. दे आता, बरोबर आहे. आम्ही कोण खात नाही. अरे तू दे आता, बरोबर आहे. ही टोपली भरून दिली. ही फायनल बोल, आम्ही 600 बोललो तुम्हाला. नाही नाही, 1000 नाही, जास्त होतं. परवडली तर परवडली, आज रेट जाम आहे, काय ऑप्शन नाही. पापलेटचं झालं का लिलाव आपला? हो. तर ही कोळंबी आपल्याला 500 रुपयाला मिळाली. ठीक आहे, आज रेट टाईट असल्यामुळे परवडले नाही, पण ते आता पर्याय नाही. इथे येऊन खाली हात जाणं बरोबर नाही वाटत, त्यामुळे घेतले. पापलेट घेतले की नाही आपण? हो हो. चल, कुठे आहे पापलेट टाकाव? हजारला 20 पीस. 2000 सांगितले होते काय? तू 500 देणार आहे? कशात? फुल फ्रेश. अरे 10 पीस देते ती. हे मावशे, सोल फटाफट, आम्हाला जायचं आहे. सोल लवकर, लय टाइम होतोय. पैसे नाही कमी केलेस काय नाही तू, मग तसेच ठेवलेस आहे आम्हाला. आम्हाला भरपूर लांब जायचं आहे, लवकर सोल. दुसरी बाई लाव का मला? बाई सोल लवकर. बाबा पण भडकला. बरोबर आहे, आवाज आलाच पाहिजे तुमचा. ह्या गमान्यातली सोल ती पण आपलीच आहे.
तर मित्रांनो हे बघा, हे आता आतमध्ये बोटीत काम करणारी माणसं आतमध्ये चाललेत आहेत बर्फ वगैरे घेऊन. आता ह्या बैलगाड्या पण हे बघा बर्फच नेतात आहेत बैलगाड्यामध्ये. आणि बाजार फायनली संपलेला आहे. तर आम्ही थोडीफार मच्छी घेतली आहे आणि निघतोय आता. बाजाराचा रेट खरंच टाईट आहे. चला आता मच्छी टाकूया. आता मच्छी शॉर्टिंग करतोय आम्ही. बघा मच्छी शॉर्टिंग पापलेट पण झाले शॉर्टिंग करून. एक्सपिरियन्स गाडीवर कामाला राहिलो पण एक्सपिरियन्स आहे. ह्याच्यात पण बर्फ टाकलाय. आता ह्या आपण फायनली मोठ्या बर्फात टाकणार आहोत जेणेकरून घरी जाईपर्यंत फ्रेश राहणार. इकडे गेली बर्फामध्ये. आता पापलेट पण तरी आपली प्रॉपर शॉर्टिंग झालेली आहे. हिला आता कम से कम आपण एक 100 किलोमीटर बिंदास घेऊ शकतो विदाउट कंटेनरचं. आता गाडीमध्ये टाकूया. चला हे तर गाडीमध्ये टाकून चला. हे बघा आम्ही तिकडून आता मच्छी आणली आणि गाडीमध्ये ठेवली. आता थोडंसं चहा वगैरे घेऊ आम्ही आणि लगेच निघू. हे चल काय करतोय. हे बघा आमचं पब्लिक चहा पिते. हे स्माइल दे स्माइल दे स्माइल दे स्माइल दे लवकर. अरे 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 हे चहा प्यालीत का. नाही आपण नाही बाईक चालवणार. ठीक आहे चावी घ्या. नेट आता नाही रे बाबा. पहिलं पाणी पी गार हो. ठीक आहे खोल. कोलबी बेस असणे. आलो आजच आलो एवढ्या दिवसांत. काय नाही पापलेटा घेतलेत आणि कोळंबी घेतले. चल येऊ मग. दाबेली गरम करून द्या. चल दाबेली खाऊ. इकडून
ठीक आहे, इथे ठेवा. अर्धी तोड तिला. इकडे जाऊ. अहो बसायला जागा नाही. हाय हाय, दाबेली टेस्टी आहे ना हो. लेट नाही झालं इकडे. नाही चल चल खा आता, टाइमपास नको. चला दाबेली या खायला. गमत बघा. मावशी जाऊला कसा दिलास? काय करणार, एवढ्या लांबून यायला लागतंय मला. बेसच नाही तू. कृषी भेटलो म्हणा. नाही बर्फावर काम करते ने, तिकडे गेलेलो बर्फ आणू म्हणा. भेटलो काय आवराच मला तुझी. हे बोंबलाची गड्डी कशी आहे आज? एवढा रेट काय ओल्या मावऱ्याला ते सांग. ओल्या मच्छीला रेट भरपूर आहे. नको चाय बी नको. जातोय आता, टाइम झाला. ती अर्धी माणसं तिकडे गेलेत गाडीत. हा फिरायला थोडं मावरं घ्यायला आलेलो. चल येऊ मग. नको नको जातोय. चल चला चला. काय कपडे घेताय की हरणे बंदर मध्ये? शी शी शी. अगं बाय तू इकडे आहेस. हे तू लावलंस काय दुकान? कौशी इकडेच उभे आहेस. मावरा नाही घेतलास? नको. काय खरेदी चालले? अरे बाबा घेऊ दे तिला. हे छान आहे गे. हे भाई किती रुपये रे? हो 120. लगेच 120 काय? 60 रुपयाला दे. हो हे बघ हे बघ हे बघ हे बघ. चाल. गुरांची मीटिंग बसले इकडे बघा. अध्यक्ष विचारतात मीटिंग आज जेवून घेणार आहात की जेवायच्या नंतर. हे बघा ह्या अध्यक्ष आहेत उभे आहेत. ह्याला वाटतं कोणीतरी मारलं ना. सभासद सगळे शेपटे हलवतात. फुल फिलिंग. तर आता आम्ही मच्छी वगैरे घेतले. आमची फॅमिली आता घराकडे जायला निघाले. आणि खास करून ह्या दोघांना विचारतोय की फर्स्ट टाइम आले तर हरण्याला. तुम्हाला काय वाटलं बाबा हरण्या? आम्हाला आवडला, आमचं गाव आवडला की नाही? हरण्या खरं म्हणजे आम्ही मंडणगडमध्ये गेल्या वर्षी पण आलो, या वर्षी पण आलो. आणि या वेळेला येऊन सुद्धा आम्हाला आमचे काय त्याला होतं आमचे त्याला पुढारी म्हणतो आमचा. बरोबर बरोबर. कोण? प्रशांत सर. प्रशांत सर. हा देवाले. प्रशांत सरांनी आम्हाला इकडे आणलंय आणि हरण्याला दाखवला, त्यांचा गाव दाखवलाय. कालपासून आम्ही प्रवास करतोय आणि त्या प्रवासामध्ये एवढं आम्ही इथे हरण्याला पण आलोय आणि मच्छी मार्केटमध्ये मच्छी घेतली. एवढं पब्लिक बघितलं, आम्हाला खूप उत्साह वाटतोय आणि थकल्यासारखं पण वाटतंय. तरी पण जरी थकलो तरी पण गाडी पूर्ण एसी आहे. गाडी ड्रायव्हरनी पण आम्हाला चांगलं सही सलामत आणलेलं आहे. ड्रायव्हरचे सुद्धा आम्ही या ठिकाणी खूप आभार मानतो. आणि जे व्हिडिओ बनवतात आमचे सुशांत सर, कमलेश तांबे, हे सुद्धा आमची भावकी आहे. आणि त्यांचे व्हिडिओ आम्ही बघतो मुंबईमध्ये. खूप आवर्जून चांगल्या पद्धतीचे आहेत आणि त्यांनी अशीच प्रगती पुढे करून आपलं आयुष्य चांगलं भरभराटीचं व्हावं अशी मी खरंच शुभेच्छा देतो. आणि मी इथं थांबतो. बाकीची मंडळीची काय बोलायची असेल तर बोलतील. तुम्हाला काय वाटतंय? खूप छान. गावातली माणसं छान आहेत. म्हणजे बोलतात ना कोकणातली माणसं साधी. कोकणातली माणसं साधी होळी. हा बरोबर. आणि पाहुणचार असा करतात ना. बरोबर. म्हणजे काय कमी पडून नाही देणार तुम्हाला. माणुसकी म्हणजे माणुसकी काय आहे ते तुम्हाला कोकणात आल्यावर समजले. माणुसकी काय ठीक आहे. हे आवडलं ना हरणे वगैरे आवडलं भरपूर. सर काय तुम्हाला काय निघायचं काय बोलायचं आहे? तुम्हाला तर माहिती आहे तुम्ही गाववालेच आहात. त्यामुळे आता आम्ही मित्रांनो फायनली निघतोय. मच्छी घेतले. मंडळ आभारी आहे. आता निघायची तयारी चालली. काय बोलताय? काय नाही जावं दमलेत सध्या बाईक चालवून. तर चला मित्रांनो आता आम्ही लोक निघतोय. मच्छी वगैरे घेतले. संध्याकाळचे 6:30 वाजलेत आहेत. तर निघायला लागेल आम्हा लोकांना. आता ड्रायव्हर पण आमचे नवीनच आहेत. त्यांना पण विचारूया थोडंसं कसं वाटलं. आणि आमचा भाऊ आम्हा फॅमिलीला मुंबईवरून घेऊन आला स्वतःची गाडी घेऊन. जयेश जाधव
तर काल आराम नाही केला त्यांनी, तरी पण आम्हाला एवढा हरणं लोकांना दाखवण्यासाठी त्याने आराम नाही केला. आम्हाला लोकांना सुखरूप आणलंय, सुखरूप आता पोचवेल घरी. तर हा बघा जयेश जाधव म्हणून आमचा भाव आहे. तर चला आता निघतोय आम्ही लोक. झाले आमची फायनली तयारी निघायची. आता डायरेक्ट मंडणगडकडे जाणार, दापोली मार्गे जाणार आम्ही लोक. आता पालवणी मार्गे आलो, आता आम्हाला डायरेक्ट दापोली मार्गे जायचं आहे, कारण इकडे रस्ता बंद होता. त्यामुळे आता आम्ही इथून जाणार आहोत. चला निघूया, बाय. चला. फुल ट्रॅफिक झालेला आहे आणि आम्ही ट्रॅफिकमध्ये अडकलेलो आहे जवळजवळ अर्धा तास. बाबाने वाटतं डोळे झापलेले आहेत. नाही जागा आहे. अच्छा जागे आहे सॉरी. तर ह्या एरिया तिकडून बघा मागे ट्रॅफिक आहे, तसेच इकडे फुल ट्रॅफिक आहे. कमसे कम 25-30 मिनिटं झाले आम्ही जागेवर आहोत. आम्ही एक 15 ते 20 किलोमीटरचा प्रवास कापला असता आम्ही, पण पर्याय नसल्यामुळे आम्ही. पर्याय म्हणजे इथे ट्रॉफिक हवालदार पण नाही आणि कोणच नाही इकडे. हा काय हे पोलीस प्रशासन कोणच नाही इकडे. विषय प्रशासन नसल्यामुळे पब्लिकचं मजा झालेली आहे. मला सगळं कळतंय, पण विषय असा आहे की हे कंडिशन असं असल्यामुळे इथं ट्रॅफिक हवालदार पण टिकत नाही. मला असं स्पष्ट म्हणायचं आहे तुमच्यासोबत. नाही पण आता गव्हर्नमेंटच्या बसेस येत आहेत, बीएससीच्या बसेस आहेत, मग हे लोकांना जागृत करायला हे लोकांनी काय कशाला ठेवलंय मग बरोबर गव्हर्नमेंट? तुमचं म्हणणं बरोबर जाहिरात आहे. करायला पाहिजे ना. अहो बघा आता एसटी म्हातारे लोक अडकलेत, किती लोक लहान मुलं अडकलेत. हा त्यांची करणार? किती समस्या बेकार झालेली आहे. मग हे सगळं कोण हाताळणार? बरोबर. प्रशासन काय करतंय? झोपलंय का? झोपले, त्यांना वाटतं चादर टाकलेले त्यांच्या अंगावर. तर चला आता निघायचं आहे आपल्याला, पण काही चान्स नाही. एसटी पास होते. हे बघ असं असं करतेस, दात दिसते बघ. बघ ओके. बरोबर, म्हणजे एवढा वेळ लागतोय ते हे चुकीचं आहे. बरोबर आहे, तुमचं पण म्हणणं बरोबर आहे. सर्व नागरिकांनी जाऊन नगरपालिका किंवा प्रशासन कार्यालय, ग्रामपंचायतचं, तहसीलदार यांना सगळ्यांना जागृत करून हे समस्या सुटवल्या पाहिजे. बरोबर. जर आपण सोडल्या नाही तर मग हे नेहमीच असंच चालू राहील आणि याच्यामध्ये ज्येष्ठ नागरिक, स्त्रिया अडकलेल्या असतात गाडीमध्ये, ओके. प्रवासामध्ये. फुल असं ट्रॅफिक झालंय मित्रांनो. पोलिसांना पण मॅनेजमेंट होत नाही आहे, कारण एसटी येते ना, ती एसटीमुळे सगळा गोंधळ झालेला आहे. थोडंसं स्ट्रगल करायला लागते पब्लिकला. खूप रस्ता एकदम अनकम्फर्टेबल असल्यामुळे सगळा गोंधळ होऊन गेला. आणि ते पण जामा मशीनच्या समोर. मित्रांनो अरे काय जाऊ दे, थांब मी घेतोय बरोबर. चला चला घेतोय. अरे हो, ओरडू नको. चला फायनली आमची गाडी पास झाली. आता आम्हाला फटाफट दापोली रनिंग करावं लागेल, दापोलीला बाहेर पडायला लागेल. काय लागलं ते? पाठीमागे राहिले. दापोली मार्केट. रात्र झाली भरपूर. चला वेळ झाला, निघायला लागेल. ते लोक कुठं आहेत? तर आता आम्ही आलो डिझेल टाकायला. भरपूर सकाळपासून गाडी फिरले, त्यासाठी डिझेल संपलाय म्हणून आता डिझेल टाकतो. दापोली पेट्रोल पंपामध्येच आहे आणि तिथून सरळ मंडणगडला जायचं आहे, कारण मच्छीमधला बर्फ विरघळला आहे फायनली. जास्त वेळ थांबून जमणार नाही आणि हालत पण खराब झाली मित्रांनो. त्यामुळे 2 मिनिटात आम्हाला डिझेल टाकून लगेच कल्टी मारायची आहे मंडणगडमध्ये. चला हो, या सावकाशा. तर मित्रांनो आता आम्ही फायनली आमच्या घरामध्ये पोचलेलो आहे. भरपूर वेळ झाला, थोडंसं थांबत आल्यामुळे. ट्रॅफिक पण खूप मिळालं, त्यामुळे थोडं लेट झालं. हे बघा, हे आमचं घर आहे. आमची बाईक इथे लावलेली आहे आणि माणसं उतरत आहेत. तर चला, सगळं जे काय सामान आहे ते आम्ही आता खाली उतरतोय आणि फायनली घरी पोचलेलो आहे मित्रांनो. हे बघा गाडी इथे लावले. काय हो, दमलात की काय?
कधी आलो तुम्ही? बाईकचा प्रवास कसा वाटला? चला, छान वाटलं ना? की दमलात? बरं काय साहेब, दमलात की काय तुम्ही अजून? दमलं तरी हरकत नाही, पण गावच आहे ना शेवटी. बस, कोकणात आलो म्हणजे आपण आपल्या गावात आलोय. कोकणाच्या माणसासारखं राहिलंच पाहिजे, प्रश्नच नाही. मेहरबानी समजायचं. चला चला चला, बसून घ्या. हाय, अरे वा वा, स्माइल पण दिला, जबरदस्त. जाऊ द्या जाऊ द्या, ती पण कंटाळली. हा, पाय जाम झाले. झोपा झोपा आता घरी, लवकर घरी जाऊन झोपा बोललो. सगळे दमले जात, आल्या आल्या दम खातात. हवा आज पण मावऱ्याचा रेट असा होता हिशोबाच्या बाहेर. काय हो, मावरा लय महाग भेटला आपल्याला, खरी गोष्ट आहे. तांबे सरची ओळख होती म्हणून जरा कमी. हा, तुमच्यामुळे आम्हाला मावरा जरा स्वस्त्यात मिळालं. 18 रननी जिंकायचं होतं. बरं, काय गावच्या पापलेटला टेस्ट आहे की नाही? सुरण गाव मध्ये आपण आलो हा, सकाळी ओके. मुंबईवरून, हा, आणि आम्ही तिथे येऊन सुद्धा आराम न करताना प्रशांत आमचा सर त्यांनी गाडी घेऊन आम्हाला पूर्ण्यामध्ये नेलं, आपल्या हरणाईमध्ये नेलं. आणि हरणाईमधून जाऊन आम्ही हे पापलेट आणि कोळंबी आता आम्ही जेवणावर खातोय. टेस्ट कशी आहे? एकदम भारी टेस्ट. मुंबई आणि गाव काय फरक आहे? अजिबात फरक नाही. अच्छा, हा गाव असं वाटतच नाही. आणि ह्या वाडीमध्ये सुरण ह्या वाडीमध्ये मी गेल्या वर्षी पण येऊन गेलो. अरे घरी घरी होत्या. तुम्ही जयंतीला थांबणार आहात ना? बघा काही मटण आणि चिकन शिजते ते बघा. मित्रांनो, फायनली घरी पण आलोय. सगळं सेटअप मच्छीचा तिकडे चाललाय, मच्छी वगैरे साफ करतायत. आणि आता आम्ही फायनली घरी आलोय. आणि आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवतोय. तर थोडंसं भावाला मी बोलायला सांगतोय. तर नाही, आज खरंच खूप मजा आली आम्हाला. ओके, हरणाईला मच्छी घ्यायला गेलेलो. खूप थकलो आता आम्ही. तर आता आम्ही मच्छी बनवून सर्व जेवू आणि झोपून जाऊ. तर आपल्या कमलेश या भावाला, याच्या चॅनलला कोकणकर कमलेश नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चला ठीक आहे मित्रांनो, चला, भावाने सांगितल्याप्रमाणे प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवतो. तुम्हाला व्हिडिओ कसा आवडला असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. लवकरच उद्या व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये दुसरा काही दाखवण्याचा प्रयत्न करेन. नक्कीच भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. चला, बाय बाय.